तो या तालुक्यामध्ये बिन मायबापाच्या संघटनांचं काही काम सुरू आहे। त्या संघटनांना जन्म देणारी माय नाही आणि बापही नाही, ही अशी अनारोस काही पिल्लावळ या तालुक्यामध्ये वाढत आहे आणि त्याच्यावर माझं पूर्णपणे लक्ष आहे। मी आज धर्माबाद पासून ते बिलोली पर्यंत दुपारपासून आहे, त्यांची सर्व समाजद्रोही कामं मी पाहत आहे। मी त्यांना एकच सांगू इच्छितो, कोट्यावधी जनतेचा आहे, जगातील कोट्यावधी जनतेचा जो बाप आहे त्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे। या आमच्या बापाला 19व्या शतकामध्ये तुम्ही शाळेमध्ये बसू दिलं नाही, वर्गाच्या बाहेर राहून त्यांनी शिक्षण घेतलं। फळ्यावर गणित सोडवायचं होतं, मास्तरांनी विचारलं पोरांना, या गणिताचं उत्तर कोण देऊ शकतो? वर्गातील सर्व पोरांची डोकी खाली होती, मुंडी खाली होती। वर्गाच्या बाहेर एकच हात उभा होता, तो आमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भीमराव आंबेडकर आमचा बाप होता। वर्गाच्या बाहेरून फळ्याकडे जात असताना वर्गामध्ये बसलेल्या तुमच्या जात भाईच्या कारट्यानी आमची भाकर पाटेल म्हणून त्या भाकरी बाजूला केल्या होत्या। बाबासाहेबांनी त्यावेळेस फळ्यावरचं गणित तर सोडवलं, पण वर्गाच्या बाहेर राहून लाईटच्या खाली 18 तास अभ्यास करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या कलमेच्या जोरावर या देशाचं संविधान लिहिलं। याद राखा, गाठ कुणाशी आहे? संविधान द्रोह्यानं तुम्ही याद राखा, गाठ कुणाशी आहे? वर्गाच्या बाहेर राहून देशाचं संविधान लिहिणारा तो विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचाही बाप झाला आणि या देशाचाही बाप झाला, हे तुम्ही लक्षात घ्या। राज्य कुणाचंही असू द्या आणि कोणत्या संघटनेमध्ये असू द्या, बाबासाहेबांच्या नावाशिवाय या देशामध्ये कुणाची सत्ता चालत नाही, चालणार नाही आणि राजकारण सुद्धा चालणार नाही, हे लक्षात घ्या। हे जे युग आहे, हे युग तुम्ही काही सांगत बसा, पण हे युग प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चालणारं युग आहे। या युगामध्ये चालतो तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, आणि या युगाला चालणारा जो विचार आहे तो तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धाचा विचार। या दोन विचाराशिवाय या देशाला, जगाला तरणोपाय नाही। आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो, आपल्याला गैरमार्गाने जायचं नाही। बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधानाचा मार्ग दिलेला आहे त्या मार्गाने आपल्याला जायचं, आणि त्या मार्गामध्ये मग कोण कोण काटे होऊन येतात, कोण कोण दगड होऊन येतात ते आपण बघूया। हे युद्ध या देशामध्ये आपण लढत आहोत, संविधान विरोधी ताकदीच्या बरोबर ती लढत आहोत, संविधानवादी ताकद घेऊन आपण लढत आहोत। संविधानाच्या विरोधात, बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात जे दगड गोटे काटे होऊन येतील त्यांना तुडवून बाबासाहेबांची जनता या देशाचं संविधान अजरामर करेल। हीच या ठिकाणी जयंतीच्या दिवशी आपण आपली खूनगाठ बांधूया। मी परत एकदा जयंतीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो, आणि रत्नाकर असो, प्रकाश असो, संजय असो, कुणी असू दे, घाबरायचं काही कारण नाही। पूर्वी नांदेडला यायला 3 तास लागत होते, आता बिलोलीहून नांदेडला यायला फक्त 45 मिनिट लागतात। कुणी जर म्हणत असेल इथं काही गडबड करू, अरे भाई, नांदेड आपल्या हातात आहे,
त्यांचे घराचे पाटील असतील. अरे आपण तर नांदेड शहरातल्या 10 लाख बिल्डिंगचे पाटील आहोत रे आपण. ही ताकद आहे बाबासाहेब आंबेडकरांची. कोण तुमच्याशी खेळणार आणि कोण. काळजी करू नका, आम्ही आहोत तोपर्यंत. आम्ही आहोत तोपर्यंत. आमचा श्वास गेल्यानंतरच तुमची काळजी. श्वास असेपर्यंत मी तुम्हाला हमी देतो, मी तुमची काळजी घेईन. काही काळजी करायचं कारण नाही. परत एकदा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान. दादा धन्यवाद. आपलं बळ सातत्यानं आहे आणि राहणार आहे याची आम्हाला जाणीव आहे. आपलं कार्य आम्हाला माहीत आहे. या ठिकाणी येऊन या ठिकाणी शुभेच्छा दिल्याबद्दल दादा आपले धन्यवाद. या ठिकाणी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांना विनंती करतो की आपण बुद्ध आणि भीमगीताच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी. परत एकदा मी विनंती करतो, शक्य होईल तेवढ्या लवकर आपण चालू करावं. स्टेजच्या डाव्या बाजूला असलेल्या सर्व आमच्या आंबेडकरी अनुयायांना विनंती आहे, कृपया प्लीज पाठीमागच्यांना दिसू द्या थोडस. आपण समोर